महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रामध्ये आजपासूनच कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आता वर्तवला आहे। हवामान विभागाने ही माहिती दिली आहे। 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी होतोय। राज्यासह किनाऱ्याला थेट धोका निर्माण होतोय, त्यामुळे मच्छीमारांनी काळजी घ्यावी आहे असंही त्यांनी आवाहन केलंय। समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, तेव्हा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा आता प्रशासनाने दिलेला आहे। रायगड असेल, रत्नागिरी असेल, मुंबई असेल, पालघर असेल, या जिल्ह्यांना ही किनारपट्टी जवळचे जिल्हे आहेत। 22 ते 24 मे दरम्यान समुद्राजवळ खवळू शकतो आणि म्हणून मच्छीमारीसाठी बाहेर पडू नका, कोणत्याही पर्यटनासाठी बाहेर पडू नका असं सांगितलं गेलंय। खोल समुद्रामध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मासेमाऱ्यांनी आपल्या बोटी घेऊन, आपल्या नावा घेऊन खोल समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलेला आहे। खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणं पूर्णपणे टाळावं अशा सूचना आता मच्छीमारांना दिलेल्या आहेत। लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्याजवळच मासेमारी करा, फार दूर आत खोल समुद्रात जाऊ नका असं आवाहनही केलंय। सुरक्षेसाठी आवश्यक ती साधनं जवळ बाळगावीत अशा सूचनाच आता मच्छीमारांना प्रशासनाने दिलेल्या आहेत। किनाऱ्याजवळच्या होड्या आणि बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्या असंही सांगितलंय। तर हवामान खात्याने अपडेट्स नियमितपणे तपासत राहावे असंही मच्छीमारांना सूचक विधान केलं।